तो रेड कलर पास कर. काय काय लिहितो काय असतो एवढं बघ. मस्त आहे. फाइट इट, स्मॅश इट, गेट इट. वा उत्तम. ए नाही, माझा पोस्टर बेस्ट आहे सगळ्यात. गो हेड श्रुती, ब्रिंग अस गोल्ड. गोल्डचं स्पेलिंग चुकलंय. GOLD. बरोबर तर आहे. तू चेक केलंस म्हणजे तुझा स्वतःवरती 0 कॉन्फिडन्स आहे. गंधार कसं हो. गंधार नको रे त्रास देऊस तिला. ए गंधार बघू तू काय लिहिलंयस. श्रुती फाइट्स फॉर परफेक्शन. ह्यात काय ग्रेट आहे. ते चोरलंय त्याने. माईक टायसनचा कोट आहे, आय फाईट फॉर परफेक्शन. हो ना. चोरलाय वुड बी द रॉंग वर्ड. मी इन्स्पिरेशन घेतली असं म्हणू शकतोस. वा ते जाऊ देत. सगळ्यात बेस्ट माझं आहे. श्रुती इज अ विनर. वा मस्त. म्हणजे छान, सरळ आणि सोपं. प्रसन्न, तू काय एवढं मन लावून करतोयस. अरे हो सॉरी मला कळलं. माई मी माझ्या कामामध्ये एकदम व्यग्र आहे ग. एकदम मन लावून करतोय मी सगळं. टाइम पास. क्रिएटिव्हिटी कशाची खातात माहितीये का तुला. माहितीये. गप्पा बस जरा. नॉनसेन्स. वहिनी काहीतरी भन्नाट चाललाय. हा आव बघा आव. आव. अरे काका पण नक्की करतोयस काय तू. मलाही कळत नाहीये. अरे तुला नाही कळणार मी काय करतोय ते. पण मी हे जे काही करतोय ना ते मी माझ्या इराच्या पोस्टरवर चिकटवणार. ए नाही नाही नाही, माझ्या पोस्टरवर नाही चिटकवायचे. तू या नाही चिकटवायचं. पार्टनर तुझ्या पोस्टरवर चिकटवूया आपण. आपलं पोस्टर बेस्ट होणार बघ तू. काय चाललंय सगळं. काय चाललंय सगळं. काय चाललंय. तुझ्या मॅचची तयारी. येस. श्रुती 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 श्रुती. कसं वाटतं सांग. खूप छान आहे. पण तुझ्या लक्षात होतं. अगं त्याच्याच काय, आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. आणि आम्ही सगळीजण तुझ्यासारखी जोरदार तयारी करतोय. म्हणजे ही सगळीजण तयारी करतायत, मी बघती आपली नुसतीच. आणि आम्ही मॅचला येणार हे फिक्स आहे. हो, सगळ्यांनी आपापली कामं ऍडजस्ट केली आहेत. त्यामुळे परवा फक्त मॅच फुल डे. आम्ही येणार आहे नक्की. आमचं ठरलंय बरं का यायचं सगळ्यांचं. म्हणजे काय जायचंच आहे. ए पेपर आहे तुझा. हो तो देऊन येईन मी, पण येणार आहे. यस रेडी. आणि श्रुती कुणी येऊ किंवा न येऊ पण मी हे जे काय बनवलंय ते तुला दाखवलं ना तर तू मोटिवेट होणार म्हणजे होणारच. हे बघ. हे काय आहे. अरे काय म्हणजे काय. अरे तुझे ग्लोव्ज आहेत ग्लोव्ज. हे बघ. मस्त आहे का. यांनी एकेकाला मुक्क मारे ना धरून. काय शोधतेस. अरे नॅपकिन धुवून ठेवला होता, ते शोधते मिळत नाहीये. श्रुती. सॉरी, मीच ठेवले आणि मीच विसरले. काय झालं. कुठे काय. अरे मी विचार करत होते की उद्या थोडी लवकरच जाईन. आय एम सॉरी. सॉरी का.
श्रुती, खरं तर उद्याचा अख्खा दिवस मला तुझ्या बरोबर राहायचं होतं. तसं मी ठरवलं सुद्धा होतं. तुझ्या मॅचचा आदला दिवस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. तू शांत राहायला हवं, स्टेबल राहायला हवं. पण मी तरी काय करू यार, खूपच कामं एकदम आली, त्यामुळे मला काही ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. आय एम रिअली सॉरी. कार्तिक, सॉरी नको म्हणूस रे प्लीज. उलट मी तुला किती वेळा थँक्स म्हणायला हवं. तू तुझ्या कामात इतका बिझीस आणि तरीही माझ्यासाठी इतकं सगळं करतोयस. इट मीन्स अ लॉट. हेच ना पुष्कळ आहे माझ्यासाठी, खरंच. जय मला सांगत होता की क्लबमध्ये ना. तुला काय झालंय? कुठे काय, मला काय झालंय? मी मगापासून बघतोय तुझं लक्ष नाहीये, आपल्याच तंद्रीत आहेस. काय झालं श्रुती, कसल्या विचारात आहेस? नाही रे, मी काही विचारत नाहीये. इकडे बघून बोल. कार्तिक, मला भीती वाटतेय. ते सगळं राहू दे, तू बस शांतपणे. बस बस. आता सांग, मॅचची तर भीती वाटत नसणार तुला तर अजिबात नाही? मॅचची भीती नाही वाटत आहे, परफॉर्मन्सची वाटतेय. अरे ती तर अजिबात वाटायला नको. नसतीच वाटली, पण मी सगळं मेसअप केलंय. म्हणजे ते मॅच तोंडावर आली आणि प्रॅक्टिस मॅच मध्ये मी बेसिक चुका करते, त्या सुद्धा त्या गजेंद्र सरांसमोर. मीही चुकतो अगं रियाज करताना, अगदी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीही चुकलोय. त्याचं टेन्शन घ्यायचं नसतं अगं, यू आर ब्रिलियंट प्लेअर. अरे पण गेल्या वेळी सुद्धा मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अशाच चुका करत होते आणि मॅच मध्ये हारले मी. पुन्हा जर का तसंच काही झालं तर? हे बघ, असं काही होणार नाही. आणि मुळात प्रॅक्टिस असते कशाला? कोणत्या चुका होत आहेत हे कळण्यासाठी आणि होत असलेल्या सुधारण्यासाठी, हो ना? मग आणि प्रत्यक्ष मॅच मध्ये तू अजिबात चुकणार नाहीस, आय एम शुअर. स्वतः ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातून बाजूला ठेव आणि आजच्या चुकांचं बर्डन घेऊन उद्या प्रॅक्टिसला गेलीस आणि तिथेही चुकलीस, तसं झालं तर चालेल का तुला? नाही, मी अजिबात कुठलीही चूक होऊ देणार नाही, ऍटलीस्ट सॅम सरांसाठी तरी नाही. चूक होणारच नाहीये श्रुती. आणि हे बघ, त्या गजेंद्र सरांनाही याची खात्री होती, म्हणूनच त्यांनी तुला त्यांच्या क्लबकडून खेळण्याची ऑफर दिली. तरी बोलायचं ते बोलून गेलेच ना ते, आणि मी त्यांना तो चान्स दिला ना, याचं जास्त वाईट वाटतंय मला. बरं, मला बोललेस, पण सॅम सरांवर सुद्धा वाटेल ते आरोप केले रे त्यांनी. आरोप? हो, मूर्खासारखे आणि बेसलेस आरोप. मी सॅम सरांच्या क्लबकडनं खेळत नाहीये म्हणून माझं ट्रेनिंग सॅक्रिफाईस करता येते असं म्हणाले. तूच सांग मला कार्तिक, सॅम सरांसारखा इतका डेडिकेटेड माणूस हे असं चीप वागेल का? मी सोड, पण माझ्यासारख्या कुठल्याही प्लेअरच्या बाबतीत ते असं करतील का? कधीच नाही. आणि बेसिकली तुझ्या आणि सॅम सरांच्या मेहनतीवर डाऊट घेण्याचं त्या गजेंद्र सरांकडे काही कारणच नाहीये. कोणाच ठाऊक डिवचण्यासाठी केलं असेल. आता तुम्ही गेली कित्येक वर्ष जीवाचं रान करून खेळता, हे का त्यांना माहित नाहीये का? तेच तर. सॅम सर सुद्धा खूप चिडले होते, त्यांच्यातही खूप मोठे वाद झाले. आणि गजेंद्र सर तिथनं निघून गेल्यानंतर सुद्धा सॅम सर मला काहीच बोलले नाही, एका शब्दाने सुद्धा नाही. उलट मलाच कळत नव्हतं मी त्यांच्याशी काय बोलू. मला त्यांना फेसच करणं शक्य नव्हतं. मला ना सगळं हे मनात इतकं खतखततंय ना कार्तिक, मला नाही सांगता येते. बस, नाउ मेक इट अ वेपन. या सगळ्या गोष्टी ज्या मनात खतखततायत ना, त्यांचा करेक्ट वापर कर. तुझं पॅशन, तुझा प्रामाणिकपणा, त्या गजेंद्र सरांनी तुझा आणि मुख्य म्हणजे सॅम सरांचा केलेला अपमान, या सगळ्यावर एकच उत्तर आहे श्रुती, तुझा मॅच मधला परफॉर्मन्स. कार्तिक, मी चुकणार नाही ना रे? अजिबात नाही. आणि श्रुती, ते गजेंद्र सारखे मूर्ख नाहीये. त्यांच्या क्लबमध्ये तुझ्या लेवलचा प्लेअरच नाहीये अगं, म्हणूनच त्यांनी तुला त्यांच्या क्लबकडून खेळण्याची ऑफर दिली आहे ना. बरं, ते गजेंद्र सर सोड, तो टोटली एक आउटसाइडर. तो तुझ्या पुढच्या सगळ्या ट्रेनिंगचा खर्च करायला तयार आहे. हे सगळं तुझ्या बाबतीत का होतंय सांग? कारण तू एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेअर आहेस. तुझा कॅलिबर कळतंय लोकांना. तू फॅन्टॅस्टिक प्लेअर आहे श्रुती. बस,
आता तू कोण आहेस हे स्वतः विसरू नकोस. आणि अशी खेळ ना की दुसऱ्यालाही त्याचा विसर पडता कामा नये. तुला जिंकायचंय श्रुती, जिंकायचंय. सुनबाई थांबा जरा थांबा. काय झालं बाबा? आणि कुठे निघालात कुठे तुम्ही? मी ट्रेनिंगला. येस, मला वाटलंच म्हणून थांबवलं तुम्हाला. अच्छा, मी सोडतो तुम्हाला. बाबा असं अहो जाऊ नका ना करू, कसं तरीच वाटतं. हे बघा, आमच्या सुनबाई उद्या एक अतिशय महत्वाची मॅच खेळणार आहेत. म्हणजे मैदानी जंगवर उतरणार. मग वातावरण निर्मिती नको का व्हायला तशी. म्हणून चला सोडतो मी. चला. हा बाबा हो नको, तुम्हाला उगाच उलट पडेल. मी जाईन, तुम्ही जा बँकेत. होऊ दे, तरी मी तुला सोडणारच. अरे उद्या तुझी मॅच आहे, आतापासून तू त्या झोन मध्ये राहायला हवंस. हा आम्ही बाकी काही करू शकत नाही ग. आमची तुला सपोर्ट करण्याची ही आपली पद्धत. बाबा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला नेहमीच असतो आणि असणारच आहे. पण त्यासाठी आता वाट वाकडी करून मला सोडायला कशाला येत आहे? मी जाईन, तुम्ही करत जा बँकेत. याला म्हणतात वाण नाही पण गुण लागणं. म्हणजे अगं म्हणजे तू तुझ्या सासू सारखीच वागतेस. अजिबात ऐकत नाहीयेस माझं काही. ऐकते हा, सगळं ऐकतेय मी. अरे रे, तू ऐकते सगळं, पण ही ऐकत नाहीये ना. बाबा तुम्हाला त्रास होईल म्हणूनच म्हटलंय ना मी. ठीक आहे, तुझा कम्फर्ट महत्वाचा. जा तू. येते. पण ते स्पॉन्सरशिपचं काय झालं? स्पॉन्सरशिप म्हणजे ती शर्मांची स्पॉन्सरशिप ना? हा मिळेल ती, पण मी डिस्ट्रिक्टची मॅच जिंकले तर. जिंकले तरच म्हणजे? अरे तू जिंकणारच तू, आणि ही स्पॉन्सरशिप सुद्धा तुला मिळणार. मग काय बघायलाच नको, मी सांगतो. म्हणजे उपयोग होईल त्याचा. उपयोग? अरे ही स्पॉन्सरशिप मिळणं ही केवढी मोठी गोष्ट आहे माहितीये का श्रुती? आपल्याला पैशाची काही कमी नाहीये. ही स्पॉन्सरशिप मिळणं इज अ प्राऊड फिलिंग, यु नो. अरे लाखात एखाद्यालाच मिळते ती. मग हो, तसं रेअर असतं स्पॉन्सरशिप मिळणं. अगं तेच तर. ही स्पॉन्सरशिप मिळाली ना तुला, तुझं मान वाढेल, तुझं नाव आणखीन मोठं होईल. म्हणजे आता तुला इथलेच लोक ओळखतात, पण ही जर स्पॉन्सरशिप तुला मिळाली ना तर तुझं टॅलेंट आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. होपफुली. आतापासून त्याचा विचार नाही करायचा. आणि टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. फक्त ही मॅच जिंकायची, एवढं लक्षात ठेव. कारण त्यानंतर खूप खूप गोष्टी सोप्या होऊन जातील कायमच्या. येऊ मी बाबा? येते मी आई. सांभाळून जा ग. बरे मी पण निघतो. चल. अहो थांबा जरा, डबा घेऊन जाताय ना. नाउ मेक इट अ वेपन. या सगळ्या गोष्टी ज्या मनात खतखततायत ना, त्यांचा करेक्ट वापर कर. तुझं पॅशन, तुझा प्रामाणिकपणा, त्या गजेंद्र सरांनी तुझा आणि मुख्य म्हणजे सॅम सरांचा केलेला अपमान, या सगळ्यावर एकच उत्तर आहे श्रुती. तुझा मॅच मधला परफॉर्मन्स. आणि हे बघ, त्या गजेंद्र सरांनाही याची खात्री होती, म्हणूनच त्यांनी तुला त्यांच्या क्लबकडून खेळण्याची ऑफर दिली. कारण तू एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेअर आहेस. आता तू कोण आहेस हे स्वतः विसरू नकोस. आणि अशी खेळ ना की दुसऱ्यालाही त्याचा विसर पडता कामा नये. तुला जिंकायचंय श्रुती. तू आता? अरे हो, एक फाईल राहिली माझी. ते आपल्या अकादमीशी रिलेटेड जे लोनचे डॉक्युमेंट आहेत ते सगळे त्यातच आहेत. ती आहे रियाजाच्या खोलीतच आहे. हा, मी जाऊन घेतो. तू कुठे बाहेर निघालास? अरे मी मीटिंग साठी निघालोय. ते स्पॉन्सर्स भेटणार आहेत ना. हो येस. तू ते स्पॉन्सरची मीटिंग सांभाळ, मी फाईल घेऊन जागेच्या कामाने निघतो. ओके? एक मिनिट. अरे काय झालं त्या कामाचं? मला ती जागा बघायची आहे.
आत्ता दाखवतो. आत्ता येस, एक सेकंड. हे बघ, लेफ्टला. कमाल आहे ना? ही आहे ती जागा. येस. तू केव्हा हे फोटो काढलेस? कार्तिक, आता मी तुला ओळखतो. मला माहिती आहे तू हट्टाला पेटणार की मला जागा बघायची, जागा बघायची, म्हणून वेळात वेळ काढून हे फोटो तिथे जागेवर जाऊन क्लिक करून आणले. मस्त आहे हा प्लॉट, है ना? चल बघायला जाऊया. तू पण भारी आहेस यार. तू बिझी आहे म्हणून मी हे फोटो क्लिक केले आणि आता म्हणतोय जाऊन जागा बघूया. अरे पण हे फोटोज बघून मला आणखी इच्छा झाली आहे. मला आत्ता जायचं ही जागा बघायला. डोंट वरी, ही जागा आपलीच आहे. आधी ही मीटिंग तरी आटपून घे, मग जाऊया. ठीक आहे, मग मीटिंग संपल्यानंतर मला भेट, आपण जाऊया. ओके. मीटिंग कधी संपणार आहे? साधारण 8. मग उशीर होईल ना, म्हणजे अंधार होईल, काहीच बघता येणार नाही. अरे हा पॉइंट आहे. मी पॉइंट शिवाय बोलतच नाही. जागा आपलीच आहे, आपण कधी जाऊन बघू शकतो. डोंट वरी. पण नक्की जाऊया. नक्की जाऊया. बरं, मग मी निघतो. येस, निघ. मी पण निघतो लगेच. हा, बाय बाय. बाय. हाय इरा. इरा, इरा, लिसन टू मी. हाय. दादा नाहीये घरात. आय नो. एक फाईल हवी होती, तीच न्यायला आलोय आणि तुझ्याशी बोलायचंही होतं. पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. इरा प्लीज, तुला बोलायचं नसेल तर नको बोलू, पण ऐकून तरी घेऊ शकतेस. इरा सोड नाही. मी किती दिवस झाले त्या गोष्टीला, मी विसरून पण गेलोय. तू अजूनही ते डोक्यात धरून बसलीस. छोडो यार, रात गई बात गई. हे इतकं सगळं तुझ्यासाठी सिंपल असेल, माझ्यासाठी नाहीये. इरा अशी कोणती चूक घडली माझ्याकडून? तू जे बोलत होतीस त्याला मी फक्त नोटीस केलं नाही, कारण मी खूप टेन्शन मध्ये होतो यार. इरा, यू सी दिस अकादमी थिंग इज अ ह्यूज थिंग फॉर अस. एक खूप मोठं प्रोजेक्ट आहे, त्यामुळे ट्रिमेंडस प्रेशर आहे माझ्यावरही आणि कार्तिकवरही. आणि त्याच विचारत होतो मी काहीतरी, आणि तू बोलून इरिटेट करत होतीस. म्हणजे तू इरिटेट करत नव्हतीस, मी माझं इरिटेट होत होतो. जे चुकलं माझं. हे जे तू आत्ता सांगतोयस ते तू तेव्हाही सांगू शकत होतास ना? या किती वेळ लागला? फक्त 2 मिनिटं. ऍक्च्युली माझ्या लक्षात नाही आलं ते. स्मार्टनेस सगळीकडे इक्वल असायला हवा, नाही? आपका बिल्कुल सही है जहांपना. हमें हमारी गलती का एहसास है. गुलाम का सर कलम कर दिया जाए. इस नाचीज को सब कुछ गवा रहा है, सब कुछ. मध्येच काय मुगले आजम? नाही आवडलं? ओके, नाही बोलणार. तुम्हाला जे नाही पटणार ते मी नाही करणार माते. फक्त मला माफ करा. आय एम रिअली सॉरी. अरे तो हात काढ आधी. आणि सॉरी काय? पण ह्याच्या पुढे असं नाही बोलायचं माझ्याशी. हुकुम की तामील होगी जहांपना. थोडीशी कॉफी मिळेल? लगेच आणते. थँक्यू. Well done, Shruti. Well done, Martina. Now this is what I call a game. Very good. I'm very happy. Shruti, कालची सगळी कसर तू भरून काढलीस. आणि मार्टिना, you defended very well. Good. I'm very happy. ती ऑफर असते ना, buy one get one free. तसं झालंय. We were preparing for 1 gold medal. And we will be getting 2 gold medals. Good. पण राउंड चांगले मिळायला हवे. सो ऑल द बेस्ट गर्ल्स. थँक्यू सर. थँक्यू सर. आज गजेंद्र असायला हवा. काल जेवढी बडबड केली ना त्याने, आज तेवढाच गप्प बसला असता. म्हणजे सर तुम्ही अपसेट झाला होतात त्यांच्या बोलण्यावरनं? नाही, अजिबात नाही. तुझा फॉर्म परत येईल याची खात्री होती मला. त्याने काल जे आरोप केलेत ना तुझ्यावर आणि माझ्यावर, तसे आरोप पुन्हा करायची संधी तू देणार नाहीस याची खात्री होती मला. बरं झालं सर असे आले नाहीये. एनिवे मला ते फारसे पटत नाहीत ॲज अ ह्युमन बिंग. सर त्यात काल ते जे काही वागले ना, स्पेशली ते तुम्हाला जे काही बोलले ते तर अजिबात सहन नाही झालं मला. म्हणजे त्यांनी इतका विचित्र आरोप करावा, तो सुद्धा तुमच्यावर. तो राग मनात होता म्हणूनच कदाचित मी अशी खेळली आज. असं असेल तर सगळ्यात मोठी चूक केली श्रुती.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.